कोण वाचेल आणि सॉल्व्ह करेल. चला 9वा भाग कोण वाचणार आहे? फास्ट फास्ट कोण वाचेल? 9वा भाग कोण वाचेल? चला फास्ट, चला बोला. सर मी हा वाच चल. नाही आधी कोण बोलले? तापडे. तापडे वाचणार आहे. वाच तापडे चल. चल रे तापडे, वेळ घालू नको माझा. प्रश्नाकृतीत प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे. ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे दिलेली असलेला उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेली आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. मग काय समजलं तुला क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन काय म्हणतोय? 9वा भाग काय करायला सांगितलंय? तुकडे वाचलास, जोडायचे. तुला कळालंय? सर तुकडे तुकडे जोडायचे, जोडायचे. बरोबर. बरं, डाव्या बाजूला जे 4 पर्याय दिलेले आहेत आपल्या उजव्या बाजूला, 1 2 3 4, जे की डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्या 4 पर्यायामध्ये आहे, बरोबर. याचे तुकडे दिलेले आहेत, बरोबर. तर ती कुठल्या ऑप्शन मध्ये शोधायची आहे, बरोबर. त्याचे तुकडे जोडल्यानंतर आपली डायग्राम कशी बनेल? ओके. जसे की आपण गेम खेळतो, गेम म्हणजे की आपण चित्र बनवायचे. तुम्ही खेळला असाल, कोणी खेळला असेल, कोणी नाही. ओके. तर बघा, तर कोण सांगणार आहे पहिल्याचं उत्तर? चला, कोण सांगणार आहे 33चं उत्तर? चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी टाकायचे फास्ट. चला, 33चं उत्तर टाकायचं सगळ्यांनी. सगळ्यांची झोप उडेल. सगळ्यांनी काय करायचं आहे? आन्सर टाकायचं आहे. ओके. आन्सर टाकायचंय. आणि थंडी पण नाही, 2 दिवस झालं थंडी पण नाही. ओके, एवढं काही नाही. चला, आन्सर येईल. श्रुतिकाने आन्सर टाकलेला. बाकीच्यांना काही थोडस लाजा वाटत का रे? लाजतंय का थोडस टाकायला? लाजतंय का? चला, लाजायचं नाही आहे इथं. ओके, सगळ्यांनी टाकायचं. ओके. बघा, ये मध्ये सर मी म्हणतात पण 33चं टाकलेला उत्तर ये. आन्सर. ओके, 33चं उत्तर ये म्हणतात. बघू, ठीक. 33चं उत्तर, व्हेरी गुड. ज्याने ज्यांनी टाकले त्याचं वेलकम. ओके, ज्यांनी ज्यांनी टाकले त्याचं वेलकम. 33चं उत्तर ये आहे. ओके, सगळ्यांचं ये आहे? कन्फर्म? कन्फर्म सगळ्यांचं ये आहे का? बोला. 33 ए आहे का? सगळ्यांचं कन्फर्म आहे का? चला, हो. ओके. चला बघूया, आपण चेक करूया. चेक करूया. बघा, आता हे 4 तुकडे दिलेले आहेत, बरोबर. इथं काय आहे? 4 तुकडे दिले, बरोबर. बघा, असा दोन दोन ट्रायंगल आणि 2 पेंटागॉन दिलं, बरोबर. तर बघा, तर इथं बघा, लक्षात घ्या थोडस. बघा, हे दोन्ही पण मिळत आहेत इथं आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये. इथं दोन्ही पण मिळतात, हे असे, बरोबर का? इथं आणि हे दोन्ही पण इथं मिळायला लागले. ठीक आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये जाऊया तरी पण आपण. चला, इथं पण 2 त्रिकोण भेटतात, पण हे जो बेस आहे, तो बेस आहे याचा मोठा आहे, पण याचा बेस काय छोटा आहे. तर अशी असायला पाहिजे होती. चला, ठीक आहे, हे कॅन्सल. आणि हे पण 2 मिळून येत नाही. पण आता इथं पण बघा, इथं 2 अशी मिळतात. बघ, पेंटागोन जर मी बघला, तर हे याची जी लाईन आहे, ही लाईन छोटीशी आहे, हा पण कॅन्सल होईल. आणि हे दोन्ही त्रिकोण इथे मिळत आहेत, पण हा पेंटागोन आपल्याला मिळत नाहीये, हा पण कॅन्सल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. चला, 34व्याचं उत्तर बघा. 34व्याचं उत्तर काढूया आपण. बघा, चला, 34व्याचं उत्तर टाकायचं सगळ्यांनी. 34व्याचं उत्तर काढायचंय. बघा, 34व्याचा विचार करूया आपण. बघा, हा चौकोन, सॉरी, आयात दिसतोय. जो आयात आहे तो कसा आहे? व्हर्टिकली उभा आहे, बरोबर. आणि हे 2 जे आहेत ते त्रिकोण आहेत, म्हणजे कुठले? राईट अँगल ट्रायंगल दिसतात, बरोबर. थोडस राईट अँगल ट्रायंगल सारखं दिसतंय, बरोबर. आवाज नको रे, कोण आहे? आवाज नको आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल सारखे दिसतात, तर ऑप्शन क्रमांक सगळ्यांनी टाकायचं आहे, लाजायचं नाहीये इथं.
कुणी पण लाजायचं नाहीये. ऑप्शन क्रमांक एच आहे. ओके, व्हेरी गुड. एच आहे बघा. सगळ्यांनी चेक करूया. हे बघा, दोन्ही हे ट्रायंगल्स आहेत बघा, 1 and 2 ट्रायंगल्स बरोबर. एक आहे राईट अँगल ट्रायंगल, एकमेकाशी काय तिथे जोडले गेलेत बघा. इथून जर मी लाईन मारला, इथून जर कट केला इथून, तर हा इथे एक ट्रायंगल तयार झाला आणि हा एक ट्रायंगल दुसरा, म्हणजे हा आणि हा इथे मिळालेला आहे. त्याच्यानंतर हा आयात पण याच्यातच मिळतोय, म्हणजे पर्याय क्रमांक एक. आता इथं चेक करूया, इथं ट्रायंगल साठी तर अशी काही लाईन वगैरे काही दिलीच नाही. कॅन्सल करूया, इथं पण ट्रायंगल नाही आहे, इथं कॅन्सल. इथं ट्रायंगल नाही आहे, इथं कॅन्सल. एक ट्रायंगल आहे फक्त, एक दुसरा नाही आहे. इथं पण असा चौकोन दिसल्यासारखा दिसतोय. ओके, ठीक आहे. चला, तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे. ओके, 34. पस्तीसचं चेक करा. 35व्याचं उत्तर सांगायचं आहे. ओके, 35व्याचं पण फार सोपं आहे बघा. हे जर चार जोडले मी, 1 2 3 4, तर डायग्राम अशी बनेल. पण याच्या आतमध्ये काय आहे रे, असा एक तुकडा दिलेला ना छोटासा. मग हा बघा, 1 2 3 4 एकमेका जोडला आणि हा तुकडा पण आतमध्ये आहे. हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाही. किती सोपं आहे रे, किती सोपं आहे. चला, आणि हा टॉपिक आपला याच्यातच कव्हर होतोय, काही प्रॉब्लेमच नाही. ओके, चला. चला, 36 नंबर घ्या. 36 नंबर बघा. 36 नंबर मध्ये तुम्ही जर चेक केला तर चेक कराल तर हा एक ट्रायंगल आणि हा तुमचा कसा आहे रे, रॉम्बस आहे. कुठला आहे हा, कुठला आहे, चला सांगायचंय कोण. चला, त्याच्यानंतर हा थोडासा आपला चौकोनासारखा आणि हा एक त्रिकोण आहे बरोबर. हा एक त्रिकोण. ओके, चला, 1 2 3 डायग्राम आहेत आपल्या. 3 डायग्राम आपल्याला शोधायचे आहेत. हा मोठा त्रिकोण इथं दिसतोय मला बरोबर. हा छोटा त्रिकोण इथं दिसतोय आणि हा चौकोनासारखा इथं पण दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये, आणि इथं दोन त्रिकोण दिसतात आणि इथं 1 आणि 2 म्हणजे 4 डायग्राम व्हायला कॅन्सल. इथे नाहीत, बरोबर आहे. हा पण कॅन्सल. बघा, हा पण कुठं मॅच होतोय का नाहीये. हा असा ट्रायंगल कुठे, असा ट्रायंगल कुठं दिसतोय का नाहीये, आणि असा ट्रायंगल कुठं दिसतोय का, इथं दिसतोय पण राईट अँगल ट्रायंगल तयार करत नाही. हा कॅन्सल आणि हा पण कॅन्सल. तुम्हाला सहज दिसायला लागलं बी मध्ये ऑप्शन. ओके, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे बघा. हे बघा, एकदम सोपं आहे बरोबर. बुद्धिमत्ता हा फार सोपा टॉपिक आहे. ओके, तर हा 10वा कोण वाचणार आहे. चला, 10वा कोण वाचणार आहे, 10वं कोण वाचणार आहे रे. चला, वाचन करा लवकर, फास्ट. 10वा भाग वाचन करायचं. लपलेली आकृती काय करायची, शोधायची बरोबर का रे. लपलेली आकृती शोधायची. चला, वाचन करायची गरज नाही, ते दिलेलं आहे बघा. तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा 10वा भाग काय विचारताय, 9वा भाग काय विचारताय. मग क्वेश्चन पेपर मध्ये असंच येतं रे. मग क्वेश्चन दिलेलं असतं, सूचना दिलेली असते, ती पहिल्यांदा वाचून घ्यायची, गडबड करायची नाही. ओके, लपलेला लपले प्रश्न आकृती लपलेली जडलेली आहे, काय रे, जडवलेली आहे. ओके, ठीक आहे. चला, ठीक आहे. तर आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे. तर 37 नंबरचं उत्तर सांगायचं. चला, झूम करतो, तुम्हाला पण दिसेल. 37 नंबर मध्ये ह्या चार पर्यायामध्ये ही जी आकृती आहे कुठं लपलेली आहे शोधायची. बघा, ही आकृती. ओके, चला, कुठं लपलेली आहे रे, कोणाला दिसते का बघा. कुठं लपलेली आहे सांगायचं आहे, शोधायचं आहे. चला, फास्ट. चला, कोण सांगणार आहे बाबा. सर पर्याय बी. पर्याय बी. बर, पर्याय बी मध्ये कुठं दिसते रे, सांग बर मला, कशी दिसते. चला, ठीक आहे, बघू. सर ह्याच्या बीच्या मध्येच दिसते. बरोबर, ही अशी ना, सरळ केला अशी, चौक, अशी, हा आणि इथं पण अशी होईल की बनेल. रे अशी, अशी इथं पण होईल ना. तर पण ती हे जास्तच हे मोठी जो होते. जास्त मोठी होते. व्हेरी गुड. हा म्हणून कॅन्सल, हा म्हणून कॅन्सल, आणि हा तर दिसत नाहीये म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. बघा, किती बघा, बघण्याचा तुमचा नजरिया, बघण्याचं तो ऑब्झर्वेशन तुमचं कसं पाहिजे, एकदम परफेक्ट पाहिजे, एकदम परफेक्ट. ओके, बघा कशी लपलेली, तुम्हाला वाटलं का ही डायग्राम आहे, असा क्वेश्चन थोडा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला असतो तो, की आपल्याला शोधायचं आहे. काय करायचं, थोडस पेन्सिल घ्यायचं आणि असं बघायचं, चेक करायचं की बाबा असा तुकडा इथं मिळतोय का बाबा. हा मिळतोय. इथं कुठं अशी लाईन आहे का उभी, नाहीये. इथं कुठंच लाईन नाही, कॅन्सल करूया. इथं कुठं लाईन आहे आणि अशी इकडे चालली, पण हा थोडासा लंबा वाटतो, हा नाहीये बरोबर, तर कॅन्सल करू. आणि इथं कुठं असं दिलं का, अशी लाईन जर दिली असती, इथं इथं जर दिली असती, इथं पण तयार झाला असता, पण इथं नाहीये.
म्हणून इथं लपलेला आहे बी मध्ये. ओके, चल ठीक आहे. चला असंच आपल्याला 38 प्रश्न क्रमांक 38 काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. चला फास्ट. चला ऑप्शन टाकायचंय तुम्ही, ऑप्शन टाकायचंय. चला 38 नंबर, पर्याय क्रमांक 38, फास्ट. ए मध्ये आकृती आहे तशी. ओ या, आहे ना रे, ए मध्ये दिसते का? ओके चला बघू. चला ये मध्ये बघू. चल व्हेरी गुड, व्हेरी गुड. आदित्य, अर्णव, जय, रुचिता, समज, समीक्षा आणि तेजस्वी होऊ शकतो. चला, आणि या मंच पेमेंट करून टाकायचं आहे, हे मला मेसेज करायला लावू नका. ओके ठीक आहे. इकडे बघा, आता जे 38 नंबर आहे बघा, अशी डायग्राम आहे आपली. कशी आहे? अशी, बरोबर. हे सरळ स्ट्रेट आहे आणि अशी इन्क्लाइन चाललेली आहे, बरोबर. बरोबर. ही हॉरिझॉन्टल आहे, ही हॉरिझॉन्टल आहे, अँड देन स्ट्रेट लाईन, अँड देन इन्क्लाइन लाईन. ओके, इन्क्लाइन म्हणजे आपण तिरकी लाईन म्हणतो. ओके, सो बघा, तशी मला कुठे मिळेल? इथं स्ट्रेट लाईन आहे, अँड सॉरी, हॉरिझॉन्टल लाईन आहे, अँड व्हर्टिकल लाईन, अँड देन इन्क्लाइन लाईन. ओके, इथं मिळते. इथं पण मिळेल मला स्टे हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँड देन इन्क्लाइन, बट इथं कसं आहे, झिगझॅग आहे, सो कॅन्सल. स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन अँड स्ट्रेट लाईन पाहिजे, अँड व्हर्टी नाही, कॅन्सल. ओ, इथं इथं काय बघा, हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन अँड इन्क्लाइन लाईन आपल्याला अशी पाहिजे होती, कॅन्सल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, चेक करण्याची पद्धत आपल्याला शिकावं लागतं, व्यवस्थित थोडस करायचं. ओके चला, 39 नंबर मध्ये कुठं लपलेला आहे भावा? हा भाऊ कुठं लपलेला आहे आपल्याला शोधायचा आहे. बघा, 39 मध्ये पण फार सोपं आहे. 39चं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय, फास्ट. ओके, व्हेरी गुड. ए, ए म्हणतात सगळे, व्हेरी गुड. ए, बघा ए जर सर आपण शोधला पर्याय तर ए. ओके, हा ठीक आहे, पर्यायी. बघा, हा जो आहे तुमचा फी नॉच, फी नॉच दिसतोय, फी दिसतोय, व्ही शेप दिसतोय, व्ही दिसतोय. तर बघा, हा व्ही इथं कुठं दिसतोय का? आता ही व्ही नाहीये, थोडं व्ही सारखा नाही आहे. ओके, कॅन्सल करू आपण. इथं पण व्ही दिसत नाही आणि इथं पण व्ही दिसत नाही, म्हणून पर्यायी. बघा, लपलेली आकृती शोधा आणि केलेले तुकडे, आकृती केलेले तुकडे, तो पण दोन्ही पण टॉपिक सोपा आहे आपल्याला. काय, आपण इथंच कव्हर होतोय आपला टॉपिक. ओके, तो राहिला होता ना आपला, तर इथंच कव्हर होईल, काही काळजी करायची नाही. चला, आता इथं लपलेली 40व्या नंबरचं उत्तर टाका फास्ट. आता सगळ्यांना हे तर एकदम सिम्पल आहे, सगळ्यांना डोळे झाकून दिसायला लागला. ओके, डोळे झाकून जरी तुम्ही सांगितलं तरी तुमचं उत्तर येणार आहे. ओके, डोळे तुमचे लावून जरी बघितला तरी तुम्हाला उत्तर सर लगेच ए. कळणार आहे. ओके, अरे हा येच आहे, शांत बस थोडस, बाकीच्याला उत्तर टाकू दे ना. ओके, ए आहे, पर्याय क्रमांक ए आहे. हा पण नाही, हा पण नाही. बघा, हा शेप इथे मिळतोय, बस. ठीक आहे, एकदम सोपं आहे. चला फास्ट, दुसरा क्वेश्चन घेऊया आपण. इकडं जर आता क्वेश्चन लागलेले आहेत आपले अंकगणिताचे, तर अंकगणिताचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे फास्ट, आणि याचं उत्तर मी ज्याला विचारलं त्यांनी मला सांगायचं आहे. चला 41. चल सुहज, वाचन कर आणि सांग. अ, दोन सर सूचना ना, सूचना नको, क्वेश्चन प्रत्येक वाच. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल कोणती संख्या असेल? अ, जर 2 लाखच्या पुढे 5 शून्य असतात आणि पुढे 2,000 बर, दिले 2 लाख, तर दोन मग इथे बघ, 2,02,000. बर, 2 लाखाच्या पुढे 5 शून्य असते, 1, 2, 3, 4, 5. बर, आणि 2,000, आणि सर 2,000, दोन 1, 2, दोन चल हजारच्या याची ऍडिशन, 0, सर 0, त्यात 0, 2, 0, 2. दोन हम्म, सर उत्तर मग कुठलं आहे मग? आपलं सी. ओके चल, 2 लाख, हे बघा, 2,02,000 म्हणलं की लक्षात आलं पाहिजे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 2 लाख, बरोबर, 2,000. उत्तर पर्याय क्रमांक सी. कन्फ्युजन व्हायचं नाही, कोणाला समजत नसेल हे काय आहे ते व्यवस्थित विचारा. कन्फ्युजन नकोय आपल्याला, इथं कन्फ्युजन नकोय. ओके, तर व्हेरी सिम्पल क्वेश्चन. सो
चला 42 सांगणार आहे मला आदित्य. आदित्य. आदित्य आला का बघू द्या. येस. आदित्य आलेला आहे. आदित्य प्लीज एक्सप्लेन. प्लीज एक्सप्लेन. चला. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यातील फरक किती आहे? हा सांगा. कमाल किमान. किमान म्हणजे मोठ्यात मोठी. काय किमान म्हणजे काय? मोठी. मोठ्यात मोठी बरोबर आहे काय? आणि कमाल म्हणजे काय? लहानात लहान. ह्यानं सांगितलेलं बरोबर आहे का? नो सर, मनस्वी आली का बघू द्या मला. कमाल म्हणजे मोठ्यात मोठे, किमान म्हणजे छोट्यात छोटी. किमान म्हणजे छोट्यात छोटी आणि किमान. कमाल म्हणजे किमान मोठ्यात म्हणजे मोठी. छोट्यात छोटे. छोट्यात छोटी. छोटी. बघ रे बाबा, लक्ष असू दे, ह्याच्यात कन्फ्युजन नकोय आपल्याला. आणि हे कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी कळालं का? यस, तो मोठ्यात मोठी बिग नंबर्स. बरोबर बरोबर, बिग नंबर्स आणि स्मॉल नंबर्स. ओके. असं ओके, लक्षात ठेवा. हे छोट्यात छोटी आपण म्हणतोय आणि मोठ्यात मोठी. किमान म्हणजे छोट्यात छोटी आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आदित्य कळालं का? आपला पेपर आलाय ना, आपण असं केलं तर चालेल का हो बाळा? सर. हम्म. लिहून घे कागदावर एक बार, चांगलं व्यवस्थित बघ. कमाल किमान काय आहे बाबा, लक्षात ठेवायचं. काहीतरी इनिशियल लाव. कन्फ्युजन बऱ्याच जणाला राहतं. कमाल कोणाला म्हणतात आणि किमान कोणाला म्हणतात, ह्याच्यातच फार कन्फ्युजन असतं तुमचं. तर लक्षात घ्या, किमान म्हणजे छोट्यात छोटी. किमान म्हणजे किमान. बघा, मान आला की लक्षात ठेवा. तुला काय मान लागते का असं म्हणणार का? आपल्या तुमच्याकडे म्हणतात, आमच्याकडे म्हणतात. तर लक्षात ठेवा की, आणि मान आला, मान आपली मान पकडायची. मान आपली मान म्हणजे छोटीशी मान. तर हे छोटा पकडायचं, याला छोटस. लक्षात ठेवा, हे मान म्हणजे छोटीशी आपली मान. आपल्याला मान आहे की नाही रे, तुम्ही मान मान म्हणता, ती मान म्हणजे छोटी मान आहे, असं लक्षात ठेवा. आणि माल. माल माझ्या घरी भरपूर माल आहे म्हणजे मोठ्यात मोठी. माल म्हणजे भरपूर माल म्हणजे मोठ्यात मोठी. असं काहीतरी इनिशियल लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की बाबा, बऱ्याच जणाला कन्फ्युजन असतं किमान आणि कमाल मध्ये, फार मोठं कन्फ्युजन. कारण हेच हेच कळत नाही. दोन्ही तसंच वाटतं, सारखंच वाटतं, किमान आणि कमाल सारखंच वाटतं. त्याच्यामुळं थोडस लक्षात घ्यायचं. ओके. चला, लक्षात ठेवायचं. मान आली की छोटा, आणि माल आला. माल आला की आपला, माल आला की मोठा माल. हा हा, खूप माल आहे. ओके. चला, आमच्या घरी खूप माल आहे. हा चला, ठीक आहे. गहू तांदूळ हे जे आहे ते माल म्हणतात. ओके, ठीक आहे. तर लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ठेवू शकता. तर सांगू तर सांगा आता. चल, किमान 6 अंकी संख्या सांग आणि कमाल 4 अंकी संख्या सांग. आदित्य. सर, किमान 6 अंकी संख्या 1 0 0 1 एक 0 शून्य 0 शून्य. 5 किती 3 4 किती आणि 5 टाइम्स 0? ओके, आणि ही झाली कमाल छोट्यात 4 छोटी. अंकी छोट्यात छोटी 6 अंकी. बरोबर. आणि आणि कमाल. 4 कमान. किमान. ओके. आणि कमाल कमाल सांग. 4,000 ते 9,999. ओके. मी तुला इथून पेन फेकून यांची मारला असतं, वजाबाकी 4,000 म्हणलं असतं. म्हणून ओके. वजाबाकी करायची. ओके, ठीक. हा, ठीक. बोल. शून्य 9 ने शून्याला शून्य वजा होत नाही म्हणून शेजारच्या कडून हातचा घ्यायचा. शेजारचा नाही म्हणून डायरेक्ट 1 कडे द्यायचं. बर. अरे याच्या एक शेजारी नाही, त्याच्या शेजारी नाही, याच्या शेजारी नाही, याच्या शेजारी आहे. इकडून घेतला 10 आहे तिथं. इथं झाले 9, इथं झाले 9, इथं 9, इथं 9, इथं 10. इथं 10 होते बरोबर. एक उष्णा दिला 10. इथे किती उरले? 1. इथं राहिले 9, इथं राहिले 9, इथं राहिले 9 आणि इथं राहिले 9. 9. बरोबर.
9 9 गेले 0, 9 9 गेले 0, 9 9 गेले 0 आणि हा 9. उत्तर कुठं आहे? पर्याय पर्याय क्रमांक सी. सी. क्रमांक डी. बरोबर, सी. चल, सी. सगळ्यांना समजलं बाबा? कमाल किमान. ओके, पर्याय क्रमांक सी, कमाल किमान सगळ्यांना समजला असेल तर मी पुढचा क्वेश्चन घेतो. अभी आएगा मजा थोड़ा थोड़ा सा. चलो, ये कौन करेगा सवाल, बोलो. 43 नंबर. कोण करेल सॉल्व? इकडे दिसतंय कोपऱ्यामध्ये. सर मी. आणि मी सर मी. नको रे, शांत बस. नको शांत बस. समर्थ तराळे नाही आला का रे? सर मी. सर सर मी. नकोय. चला, इकडे बघा, सगळ्यांनी जर लक्ष दिला तर बघा, 13/6 × 7 ब्रॅकेट मध्ये भागिले 11 × 3. सर तिथं 13+ आहे. 13+ आहे का? ओके, मला दिसणं झालं रे, बारीक आहे ना त्याच्यामुळे. चला, प्लस आहे. 11 × 3 अँड मायनस 12. चला, कोण करेल सॉल्व आता? बोला, आता बोला. इथं मायनस आहे. कोण करेल रे सॉल्व? मी. बरोबर आहे का रे? मी जे लिहिले ते बरोबर आहे का? सर मी 13 सांगतो. अधिक 6 × 7 भागिले 11 × 3 मायनस 12 - 4. चला, कोण सोडवेल? चला, आवाज नको रे मला. आवाज नको. कोण बोलते मधी? हा, कोण सोडवणार आहे? चल, मनस्वी सोडव रे बाळा. मनस्वी सोडव. येस सर. हा, सोडा. येस सर, सोडा. सर आधी आपण कंस भागू बेवनुसार आधी आपण ब्रॅकेट सोडवू. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट ऍट अ टाइम सॉल्व्ह करू. ओके, एकदाच. ओके, चल कर सॉल्व. 3. आता इथं कंस आहे म्हणून इथं काही नाही, म्हणजे गुणाकारात चिन्ह असतं. ठीक आहे, हो. मग कर गुणाकार. पहिल्यांदा ह्याच्यात आधी गुणाकार ह्याचा करावा लागेल. बरोबर. 42 7 6 जा 42. हा, 42 प्लस हे 30 किती होतात? 5 अँड 55 येते. 55. ओके, एवढ्याच उत्तर 55 आले बाळांनो. लक्षात ठेवा कसं केलंय. पहिल्यांदा गुणाकार केला याच्यामधला, नंतर याच्या दोघांची बेरीज, गुणाकार करून आले त्याची बेरीज केलं. हे भागिलेला भागिले दिलं मी बघा. लक्षात घ्या रे सगळ्यांनी. आता परत कंस सॉल्व्ह करणार आहे. हा मनस्वी, 11 × 3 33. बरोबर का मनस्वी? इथं मायनस आहे का? मायनस. परत हा कंस सॉल्व्ह करणार आहे मनस्वी. चल कर रे बाळा. पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल. कंसात पण बॉडमासच लागेल. 4 2 जा 8. अँड 12 मायनस किती उरतात? 4 उरतात. 4 उरतात. झालं बघा, एकदा सॉल्व्ह केलं आपण. बरोबर, हा कंस सॉल्व्ह केलाय. देन हे बघा, इथे बघा, हा कंस सॉल्व्ह केलाय पहिला, नंतर हा केलाय, नंतर हा केलाय. ओके, आता राहिलंय फक्त बॉडमास नुसार परत चेक सॉल्व्ह करूया, जेवढं काय राहिलं तेवढं. ओके, हा करा. पहिलं काय आलाय? पहिला गुणाकार आला तर गुणाकार सॉल्व्ह करा. भागाकार आला तर भागाकार करायचं. चला करा. काय सॉल्व्ह करता पहिल्यांदा? एक सर काम आधी करू पहिलं मनस्वी. दोन गुणाकार ओके, गुणाकार आहे तर आपण काय करू? मग गुणाकार 55 जसा तसा गुणिले लिहू. 3. ओके, याला आपण भागाकारात रूपांतर करू मनस्वी. तर काय हो, करू याला? गुणिले 1/33 करू. ओके, गुणिले आणि 1 छेद मायनस 4. 13. 33, सॉरी 13 ना.
33. चला हा, ठीक 33. आहे, झालं. हा, आता हे सगळा गुणाकार झाला, हे सगळं आता गुणाकार सॉल्व्ह करू शकतो आपण. मग काय होईल, हे 33 आणि 55 काढायचा प्रयत्न करू. बघा 11 त्र्याण्णव 33 आणि 11 पाच 55, बरोबर. बघा आता इथं कोणाला समजायला असं तर मला विचारायचं की 3 गुणिले 5, इथं 1/3, इथं गुणाकार आहे बघा, आणि -4, आणि हा तीन कॅन्सल होईल, उरते वरी फक्त 5, इथं 1 आहे गुणिले 1 -4, मायनस आणि 5 येतं 5 -4, बरोबर उत्तर 1 आहे बरोबर आपलं पर्याय क्रमांक. बघा ओके, पर्याय क्रमांक 1. बघा कसं सॉल्व्ह करायचं कळालं सगळ्यांना, एकदम सिंपल पद्धतीने काटछाट करायची. ओके, चला सर कुणाला समजलंय? अर्णव समजलं का? नाही सर. कुठून समजलं नाही सांग. सर 55 पासून 33 ला भाग दिला तिथून. बर, चला ठीक. 55 पासून 33 भाग. बघा रे, अर्णवला नाही समजलं, तुम्ही पण बघा. तू सांग मला आता इथून. हे बघ आता हे जशा तशी मांडणी करू. ह्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केल्यावर काय होतं? याला इनव्हर्स केल्यावर काय होतं बाळा? बोल, तू बोल फक्त अर्णव. 1 येतो आणि भागिले 33. बरोबर, 1/33. ओके, -4. मग कंच भाग उभेनुसार आपण गुणाकार करतो पहिल्यांदा, बरोबर बाळा. हा. मग सांग आता, इथं लक्षात घे, हे सगळे गुणाकारात आहेत, बरोबर आहे. वरचे हा गुणाकारात आहे, हा गुणाकारात, हा गुणाकारात, हा भागाकारात आहे ना. हो. मग मी का असं लिहू शकतो, 3 गुणिले 55 भागिले 33 लिहू शकतो. हा. मग -4, हे नंतर आपण -4 करू. मग आता 11चा पाडा म्हणा, 11च्या पाड्यात 33 आहे, 11 त्र्याण्णव 33, बरोबर. हो. 11 3 जा 33, 11 5 जा 55. 50. आता इथे 3 शिल्लक आहे, 3 1 जा 3 आणि 3 1 जा 3, कटलं. 3 3 कॅन्सलच करून टाक ना, बरोबर. वरी किती राहिलं? फक्त 5 राहिले बाळा. 5 मायनस हे 4, बरोबर 1. समजलं का नाही? आता बोल. हो. एकदम सोपं आहे. ओके, चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. कोण आले रे आता? वेदांश. काय रे बाळा, एवढं का लेट येतो रे? काय वेदू, तू झोपतोय का कळत नाही. समीक्षा पाईक, तुम्हाला रिमूव्ह करतो समीक्षा. चल ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. चला झालं इथपर्यंत सगळ्यांचं झालं. तर बघा आता हे सगळ्यांचं उत्तर काय आहे? एकच आहे. ओके, चला पहिल्याला हे सगळ्यांना समजलं हा क्वेश्चन. चला 44 कडे जाऊया आपण. 43 झालेला आहे, 44 कडे जाऊया आता. 44, पहिल्या 4 अभाज्य प्राईम संख्येची बेरीज. काय म्हणलंय? प्राईम संख्येची बेरीज. अभाज्य त्याला आपण प्राईम प्राईम म्हणतो, अभाज्याला आपण प्राईम नंबर, ओके, प्राईम म्हणतो. प्राईम म्हणजे ते पण कळायला पाहिजे. प्राईम म्हणजे काय रे? मूळ. तर मी काय मूळच सांगू. आहे का? ए शांत बस रे, मला विचारू जरा. वेदांश तर मला विचारा. बोल सर रे, मला प्राईम विचार ना. नंबर म्हणजे ज्याचे एक दोनच फॅक्टर असतात. प्राईम म्हणजे मूळ संख्या. बरं हो रे, मूळ संख्या, बरोबर. आता लक्षात घ्या, तर याचे मला सांग बाबा, याचं उत्तर सांग मला वेदांश. ते नको सांगू, एक्सप्लेनेशन नको करू, मला उत्तर सांग. कसं काढशील उत्तर याचं? वाच क्वेश्चन आणि उत्तर सांग. ओनली 2 फॅक्टर्स. ओके, only 2 factors numbers additions. First 4
फर्स्ट फोर नंबर्स. चला फर्स्ट फोर नंबर्स ऍडिशन करायची आहे आपल्याला. चला पहिले चार. चलो कोण बताएगा रे? वेदांश झोपला का? झोपू नका, झोपू नका. कसं काढला सांग, सगळ्यांना सांग. सर पहिला प्राईम नंबर 2 आहे, दुसरा 3 आहे, तिसरा 5 आहे आणि चौथा 7 आहे. पहिला यांच्या 2, 3, 5 अँड 7. बरोबर, बरोबर का हो रे? पहिले चार हो अभाज्य म्हणजे प्राइम संख्येची बेरीज, पहिल्या चार मूळ संख्येची बेरीज असं म्हणलं. हे अभाज्य म्हणलं लक्षात ठेवा, मूळ म्हणून लक्षात ठेवा, मूळ. ओके, पहिल्या चार मूळ संख्याची बेरीज असं क्वेश्चन त्यांनी असं फिरून विचारता. कर ऍडिशन. 5, 5 आणि 5 10 आणि 17. उत्तर किती आहे तुमचं? 17. सगळ्यांना समजलं? बोला. क्वेश्चन किती सोपे आहेत बघा. 1, 2, तिन्ही क्वेश्चन सोपे होते. 2021 चे तिन्ही क्वेश्चन सोपे होते. ओके चला ठीक आहे. पुढचा क्वेश्चन कोण सॉल्व्ह करेल? चला फास्ट. सुघोष कर सॉल्व्ह. हा परत क्वेश्चन आला का रे? 22 ला पण होता ना, 2022 मध्ये? बोला रे, हा क्वेश्चन 2022 मध्ये पण होता ना? हो सर हो सर. बघा सर बरं, डबल झाला का नाही? रिपीट रिपीट झालाय हा. बोल रे बोल. हो सर, पण जरा सर आन्सर वेगळं त्याचं पर्याय सी आन्सर आहे त्याचं. आणि याचं वेगळं आहे सर का? ह्याचं आन्सर सी आहे. त्याचं काय होतं? त्याचं माझ्या लक्षात डी नाही. होतं का? हा ठीक आहे, जाऊ दे, काहीतरी असेल. चल ठीक आहे, हा सांग रे सुघोष. सर आपण पहिले भाग देऊन बघू. बे बेनी चल आणि बा. 12ला भाग देऊ, म्हणजे कमी करू. एक बे बे तीन चार बे कशाला ह्या दोघाला बे कमी करू? या दोघाला कमी करू तर? सर अरे मला सांग सुघोष. सर दोन्ही बी सर सेम. हा ये पूर्ण एकदा 16चा आणि ये. हा 16चा आणि सर 16चा आणि 12चा गुणाकार करायचा. ओके, आणि त्याची ऍडिशन करायची. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं काय करायचं. कर बाबा, 12 आणि 16ची ऍडिशन कर. चल जाऊ दे. 12 गुणिले 16 6 कर. आणि चल 2 ए, 6 8. आणि 2 7 8. 6 दुनी 12ला 2, हातचाला 1. त्याच्यानंतर ह्या 7 दोघाचा गुणाकार जर केला आपण, 6 1 6, 16 आणि ह्या दोघाची बेरीज केलं. कर कर, तू कर लवकर कर. 16 192 येते का? हो सर. किती येते सांग, कर नक्की. 16 दुनी 32, 16 के 16. अरे पेन घे पटकी, नाही कर सॉल्व. सर सर 1600. अरे सुघोष सर बाळा, 192 येते. हायपर होऊ नको. 192 येते बाळा. एवढा वेळ लागतोय रे? हायपर व्हायचं नाही बाळा. आणि सॉल्व करायचं व्यवस्थित. असं गडबड गडबड करायचं नाही. ओके, आणि तुला अभ्यास करावा लागतो, खूप अभ्यास करावा लागतो बरं का. आणि मी सांगतो मम्मीला तू अभ्यासच करत नाहीये. हा, आणि मम्मीचं ऐकायचं थोडस. ओके ठीक आहे. 192 हो येतं बरोबर. 100 काय येतं? 92 येते बरोबर. तर बघा,
इथं लक्षात घ्या. तर या दोघांचा 92 झाला तर 193 होते बाळा. बरोबर 193. बरोबर 193 होते. हो. आता ऍड केलं तर एक गुणिले त्याचा भागिले 16 असा भाग द्यायचा आहे. बरोबर. तर मग भाग द्या याला एक आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये होतं तर फ्रॅक्शन मध्ये केलं. बरोबर आहे. पूर्णांक अपूर्णांकामध्ये होतं तर याला काय केलं आपण अपूर्णांकात कन्व्हर्जन करून घेतलं तर 193 भागिले 16 होतं. बरोबर. तर बाळा आता मला सांगा. आता 12 हे पूर्ण भाग जातो. 12 पर्यंत पूर्ण भाग जातो नंतर दशांश चिन्ह येतं. तर मग त्यासाठी काय करायचं नुसतं हे 12 आहे ना कोण्या कोण्या ऑप्शन मध्ये 12 आहे सगळीकडे ऑप्शन मध्ये 12 आहे. तर 12 लिहायचं मी तुम्हाला सांगतो एक सोपी आयडिया. 12 लिहिलं 1/16 आहे का नाही याला काय करायचं 1 ला काय करायचं हा 1/16 आहे का नाही या 16 ला काय करायचं भागायचं 16 ने भागायचं 1 ला. मग आता भाग जात नाही. मग भाग जात नाही म्हणून आपण काय करतो दशांश चिन्ह देतो. बरोबर का नाही.